आयुर्वेदामध्ये सोरायसिस हा किटिंब कुष्ठ किंवा एककुष्ठ ह्या दोन नावांनी ओळखला जातो. आयुर्वेदाच्या उपचार पद्धती पंचकर्म, तक्रधारा, त्यानंतरनं रक्तमोक्षण ह्या थेरपी ह्या आजाराची लक्षणे कमी करण्यासाठी तसेच हा आजार अतिप्रमाणात बळावू नये ह्यासाठी ह्या थेरपींचा उपयोग केला जातो. ह्या आजारामध्ये वात आणि कफ हे दोन दोष दुष्ट होतात, ज्यामुळे रक्तात अशुद्धीचे प्रमाण अतिप्रमाणात वाढते असे आयुर्वेदात उल्लेख मिळतात. आयुर्वेदिक वनस्पतींचा यामध्ये प्रभावीपणे उपयोग करावा. कडुलिंब, हळद, पटोल, मंजिष्टा, कोरफड यासारख्या रक्तशुद्धी करणाऱ्या वनस्पतींचा ह्या आजारामध्ये युक्तिपूर्वक वापर करून ह्या आजारावर विजय मिळवावा. तक्रधारा म्हणजेच टाक किंवा औषधी वनस्पतींच्या धारा ह्या डोक्यावर किंवा बाधित अवयवांवर, त्वचेवर ह्या धारा सोडल्या जातात, ज्यामुळे सोरायसिसचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. मोक्षण ह्यामुळे दूषित रक्त शरीराबाहेर काढून टाकण्यास तसेच त्वचेची लालसरपणा, खाज, जळजळ कमी करण्यास मदत होते. पाणी जास्त प्रमाणात प्यावे, त्यामुळे शरीर डिहायड्रेशन होणार नाही. आयुर्वेदिक उपचारांमध्ये वमन आणि विरेचन म्हणजेच पंचकर्म थेरपी ह्यामध्ये वमन म्हणजे उलट्या करून शरीरातील अशुद्धी बाहेर काढणे आणि विरेचन म्हणजे जुलाब करून शरीरातील अशुद्ध पदार्थ शरीराच्या बाहेर काढणे ह्या थेरपी केल्या जातात. मानसिक गोष्टींचा ह्यावर परिणाम होतो का? तर हो. मानसिक गोष्टींचा म्हणजेच अतिप्रमाणात निद्रा, अतिप्रमाणात जागरण, अतिप्रमाणात प्रवास किंवा अतिशोक करणे, अतिप्रमाणात नैराश्य, अति टेन्शन ह्या गोष्टींमुळे तसेच अति जॉबचा ताणतणाव ह्या गोष्टींमुळे देखील सोरायसिस हा आजार अतिप्रमाणात बळावू शकतो. त्यावर उपाय काय तर योगा करणे, प्राणायाम करणे, तसेच मनाला प्रसन्नता येईल अशा पद्धतीने सर्व आहार विहार करणे ह्या गोष्टींमुळे ह्या आजारावर थोड्या प्रमाणात विजय मिळवता येऊ शकतो. सोरायसिसमध्ये काय खावे? तर रोज बनवलेले गरम अन्न खावे. ते शिळे करून किंवा आंबवलेल्या पदार्थांपासून बनवलेले अन्न त्याचे सेवन करू नये.